पंचगंगा प्रदूषणाचा शिरोळ तालुक्यातील निम्म्या गावांना त्रास होतो. गेल्या 2 महिन्यापासून याबाबत तालुक्यातील नागरिक आंदोलन करत आहेत. इचलकरंजी महापालिका, महापौर व आयुक्त यांनी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती समिती स्थापन केली होती. त्या समितीने दिनांक 29 एप्रिल रोजी प्रोसेस मालकाच्या कॉमन CETPमधून बाहेर पडणारं पाणी शेतीला दिलं जातं का ओढ्यातून नदीत जातं याची पाहणी केली असता पाणी शेताला दिल्याचं भासून ओढ्यातून नदीत जात असल्याचं समितीला आढळून आलं. तसा भेट अहवाल तयार करून तो महापालिकेला प्रदूषण मंडळाचे अधिकारी अंकुश पाटील यांनी सादर केला आहे. या अहवालाच्या आधारे सदर CETP बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दिनांक 5 मे रोजी प्रदूषण मुक्ती समितीची महापौर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक इचलकरंजी महापालिकेत घेण्यात आली. त्यामध्ये CETPचे बाहेर पडणारे पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांची संमतीपत्रे घ्यावीत. तसेच संमतीपत्र दिलेले शेतकरी पंचगंगा नदीतून पाणी उचल करतात तेथील वीज कनेक्शन तात्पुरतं बंद करणे, इचलकरंजी प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्या तलाठी द्यायचा व त्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच ठिकाणी आहेत का याची खातरजमा समितीने करायची. या सर्व मुद्द्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत प्रोसेस बंद ठेवण्याच्या सूचना महापौर उदय धातुंडे यांनी या बैठकीत दिल्या होत्या. 5 तारखेपासून आज अखेर प्रोसेस मालकाने पाणी कोणत्या शेतीला देणार आणि किती शेतकरी पाणी घ्यायला संमती दिली याची कागदपत्रे, संमतीपत्रे दिलेली नाहीत. काल इचलकरंजी येथे प्रोसेस मालकाने बैठक घेऊन आजपासून रेटून प्रोसेस चालू करायचा निर्णय घेतला असल्याचं आम्हाला बाहेरून कळालं आहे. प्रदूषण मंडळाने इचलकरंजी CETPला परवानगी देताना प्रकल्पामधून प्रक्रिया केलेले पाणी शेतीला सोडण्याच्या अटीवर या प्रकल्पास परवानगी दिली असताना आणि प्रदूषण मुक्ती समितीनं चालू करायची परवानगी दिलेली नसताना प्रोसेस बेकायदेशीररित्या रेटून चालू करण्यात आल्यास आम्ही गुरुवार दिनांक 14 मे रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता कुरुंदवाड येथील इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा रोखणार आहोत आणि त्याच ठिकाणी आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी निवेदनाद्वारे दिलं आहे. शिरोळ तहसीलदार यांना याबाबतचं निवेदन आंदोलन अंकुशच्या वतीनं देण्यात आलं आहे. मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.